बघा आपण इन्क्लाइन प्लेनवर आपण ठेवलं होता, त्याच्यानुसार गोष्टी घडल्या होत्या. आता इन्क्लाइन प्लेन किंवा हॉरिझॉन्टल, पण आता सुडो फोर्स मुळे काय घडेल ते बघूया आपण. सुडो फोर्स म्हणजे काय असतं? मास इंटू ऍक्सलरेशन असतं. फोर्स इज काय? मास इंटू ऍक्सलरेशन. तर याच्यावर फ्रिक्शनल फोर्सचा काय इम्पॅक्ट होतो ते बघायचं आपल्याला. बघा हा ब्लॉक आहे, हे असं आहे. हा तुमचा ब्लॉक आहे, ज्याचा मास एम आहे, ज्याला मी एच्या ऍक्सलरेशन मी या साईडला ओढलं. त्याच्या अगोदर आपण काय घेत होतं? विदाउट ऍक्सलरेशन साठी काय केलं होतं आपण? आठवते का? इथं काय लागेल? नॉर्मल लागेल, खाली काय लागेल? एमजी लागेल. नॉर्मलचं काम इथं हा जो एफएस काय असणार आहे? म्यू इंटू एन. एफएस काय? म्यू इंटू एन. आणि आपण काय म्हणायचो? एफ ने दाबलाय असं म्हणायचो. आता आपण काय करतोय? याच क्वेश्चन मध्ये आपण काय करतोय? हा ब्लॉक आहे एम ने, ठीक आहे. आणि याला मी काय केलं? एच्या ऍक्सलरेशनने ओढलं. एच्या ऍक्सलरेशनने ओढलं. असं जसं की बादलीमध्ये गोल गोल फिरायला तर बादलीतून पाणी पडतं का? नाही. दोन गोष्टी आहेत, एक सेंट्रिपिटल फोर्स आणि दुसरा कोणता? फ्रिक्शनल फोर्स, जो सुडो फोर्सचं काम करणार आहे. आता इथं जायचं बघ. मी काय म्हटलं? इथं हा ऍक्सलरेशन या साईडला, तर सुडो फोर्स या साईडला लागेल एम ए. ऍक्सलरेशन या साईडला, तर सुडो फोर्स या साईडला. आणि इकडे काय लागेल मग? नॉर्मल लागलं. खाली काय लागतं? एमजी. आणि वरच्या साईडला काय लागेल? एफएस. मग मला फ्रिक्शनल फोर्स विचारलं, एफएस काय? तुम्ही काय विचार? एफएस बरोबर काय? म्यू इंटू एन. एफएस काय? म्यू इंटू एन. आता एन जर विचारलं तुम्हाला, मी जर एन जर विचारलं, तर तुम्ही काय लिहिणार? एन जर काय? एम इंटू ए. काय लिहिणार? एम इंटू ए. आणि एफएस ची व्हॅल्यू किती तुमच्याजवळ? एमजी. एफएस ची व्हॅल्यू किती तुमच्याजवळ? एमजी ना. एफएस काय? एमजी. एफएस चा फॉर्म्युला आपल्याजवळ म्यू इंटू एन. एन ची व्हॅल्यू काय टाकला? एम इंटू ए. एम गेट कॅन्सल. मग जी बरोबर काय भेटलं मला? म्यू इंटू ए. बरोबर ना? आता व्यवस्थित बघा. मी म्हटलं ऍक्सलरेशन काढायचं, तर तुम्ही म्हणशाल जी बाय म्यू. ऍक्सलरेशन काय? जी बाय म्यू. कंडिशन खूप महत्वाची. मी काय म्हटलं? ऍक्सलरेशन कमीत कमी इक्वल असला पाहिजे की जी बाय म्यू असला पाहिजे, किंवा जास्त असला पाहिजे. ही कंडिशन खूप महत्वाची. कळालं क्वेश्चन मध्ये? जर मी एखाद्या ब्लॉकला एच्या ऍक्सलरेशन जर फिरवत असेल, तर त्याला किती ऍक्सलरेशन ठेवावं लागेल की खाली पडू नये म्हणून? किती? जी बाय म्यू इतकं ठेवावं लागेल. जी बाय म्यू इतकं ठेवावं लागेल, तर तो खाली पडणार नाही. हा, इथं फ्रिक्शनल फोर्स किती? म्यू आहे. हे झालं तुमचं हॉरिझॉन्टलचं. सिमिलरली आपण इन्क्लाइन प्लेनवर पण बघितलं होतं. इन्क्लाइन प्लेनवर हा एम आहे, ठीक आहे. आपण म्हटलं तर खाली काय लागेल? एमजी लागेल. इथं थिटा लागतो, म्हणून इथं काय? एमजी कॉस थिटा. आणि या साईड काय असतो? एमजी साइन थिटा. हा काय असतो? नॉर्मल, ठीक आहे. आता नॉर्मल झालं. नेक्स्ट अजून काय लागेल? एफएस. कुठं लागेल? एफएस या साईडला लागेल. एफएस या साईडला लागेल. एफएस काय असतं? म्यू इंटू एन. एफएस काय? म्यू इंटू एन. चला, मग मी काय म्हटलं? एफएस काढायचं आहे. मग एमजी साइन थिटा, बरोबर की नाही? एमजी साइन थिटा बरोबर काय? एफएस. आणि एफएस ची व्हॅल्यू काय लिहितो? म्यू इंटू एन. हे काय भेटलं मला? एमजी साइन थिटा, बरोबर की नाही? मग म्यू इंटू एन. एन ची व्हॅल्यू किती आहे? एमजी कॉस थिटा. मग हा काय झालं तुमचं? एमजी साइन थिटा. मग काय विचार तुम्ही? एमजी गेट कॅन्सल. मग काय उरलं तुमचा? साइन थिटा इज इक्वल टू काय? म्यू कॉस थिटा. देअरफॉर म्यू बरोबर काय? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग म्यू बरोबर काय? टॅन थिटा. जर मला विचारलं कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती आहे, तर तुम्ही डायरेक्टली काय यूज करू शकता? म्यू काय? टॅन थिटा. स्टॅटिक फ्रिक्शन जर डायरेक्ट विचारलं इन्क्लाइन प्लेन मध्ये, तर तुम्ही डायरेक्टली काय लिहिणार? म्यू एस इज काय? टॅन थिटा. स्टॅटिक फ्रिक्शन, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती असतो? म्यू एस इज काय? टॅन थिटा. तर डाऊट आहे? समजलं इथपर्यंत? नेक्स्ट बघा. जर हा इन्क्लाइन प्लेनवरचे मास आहे, इन्क्लाइन प्लेनवर आहे, पण या सिस्टीमला मी काय केलं? एच्या ऍक्सलरेशनने पुढे नेलं.
कॅटसारखी केस झाली, ही कॅटसारखी झाली. ज्याला मोशन होतं का, सुडो फोर्स होता का याच्यावर, नाही. आता इथं काय येतोय, आपला सुडो फोर्स येतोय. मग तुम्हाला कळणं गरजेचं आहे. काय कळणं गरजेचं आहे, हा जर असा लागत असेल नेहमी, ऍक्सलरेशन असा होत असेल, तर याच्यावर एमए जो लागणार तो या साईडला लागेल, आणि हा जर थिटा असेल, कळालं का, हे ऍक्सलरेशन तिकडे चाललं, पूर्ण पूर्ण सिस्टम त्या साईडने चालले. मग मास इंटू ऍक्सलरेशन कुठे लागेल, बॅक साईडला मारून दे. खाली काय लागेल, खाली काय लागेल, एमजी लागेल. हा थिटा असणार आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, एमजी कॉस थिटा, आणि इथं काय, एमजी साइन थिटा, बरोबर की नाही, एमजी साइन थिटा. मी जर विचारलं इथं या साईडला काय राहील रे, या साईडला काय राहील, एफएस. हा ब्लॉक खाली यायचा प्रयत्न करतो, एफएस कुठे लागेल, त्या साईडला, आणि एफएस फॉर्म्युला काय असतो, इंटू या. कळालं. आता मला सांगा, हा थिटा आहे, तर इथं काय लागेल, थिटा, अल्टरनेट अँगल थिटा. मग अल्टरनेट अँगल थिटा, तर इथं काय, सॉरी, हा इथं काय लागेल बघा, हा थिटा आहे ना, हा रिझल्टंट आहे, हा रिझल्टंट आहे, तर या साईडला इथं काय लागेल तुमचा, एम ए कॉस थिटा लागेल, आणि वरच्या साईडला काय लागेल, एम ए साइन थिटा. फरक महत्वाचा आहे, समजला. हे कोणासाठी घेतलंय आपण, हे कोणासाठी आणलंय, सुडो फोर्स साठी. ऍक्सलरेशन घेऊन चाललोय, याच्यामध्ये ऍक्सलरेशन नव्हता, आता याच्यामध्ये ऍक्सलरेशन आला, म्हणजे त्याच्यावर कोणता फोर्स लागून जाईल, सुडो फोर्स लागणार आहे. चला, मग तुम्हाला काय कळालं, तुम्ही म्हणशाल एपीएस बरोबर काय म्हणशाल तुम्ही, एपीएस बरोबर काय, या साईडला 2 आहेत, या साईडला 2 आहेत, कोणकोणते तुमचे, एम ए कॉस थिटा, हा, प्लस एम जी साइन थिटा, बरोबर नाही. हा, राहिला प्रश्न, एपीएस काय, म्यू इंटू एन नाही, एपीएस काय, म्यू इंटू एन, बरोबर काय, एम ए कॉस थिटा प्लस एम जी साइन थिटा. राहिला प्रश्न, एन काढूया. आता काय काढायचं आपल्याला, एन काढायचं. एन कसं काढणार आहे बघा, हा एन असेल ना, या सरफेसवर हा एन असेल, मग तुम्ही म्हणशाल एन काढायचं आहे, एन इज इक्वल काय, 2 वरती आहे, कोणकोणते, एन, आणि दुसरं काय, एम ए साइन थिटा इज इक्वल टू काय आले काय, एम जी कॉस थिटा. हा प्लस तिकडे गेला काय झाला, मायनस, एन बरोबर काय, एम जे कॉस थिटा मायनस एम ए साइन थिटा. काय डाऊट आहे, हा काय झाला, मला एन मिळाला, हा एन उचलायचा, हे टाकायचं, उचला आणि इथं टाका, म्यू, एनच्या काय टाकला आपण, आता एनच्या काय टाकला आपण, एम जी कॉस थिटा मायनस एम ए साइन थिटा, बरोबर काय, एम ए कॉस थिटा प्लस एम जी साइन थिटा, बरोबर नाही. जर तुम्हाला विचार असतं इथून इथून असे तुम्ही काय काढू शकता रे, एम कॉमन काढू शकतात, इथून काय कॉमन काढू शकतात, एम कॉमन काढू शकतो, उडून जाईल, एम काढला तर तुमचं काम जाईल, कॅन्सल आउट होऊन जाईल. चल, म्यू इंटू एम कॉमन काढला तर काय उरलं तुमचा, जी कॉस थिटा मायनस काय, ए साइन थिटा राहिला, बरोबर काय, एम कॉमन काढला तर काय राहिलं, ए कॉस थिटा प्लस जी साइन थिटा. बघा, एम गेट कॅन्सल, म्हणजे काय राहिलं, म्यू काय रे, जी कॉस थिटा मायनस ए साइन थिटा, बरोबर काय, ए कॉस थिटा प्लस जी साइन थिटा. मग म्यू काढायला आलं तुम्ही इथून म्यू काढू शकता ना, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्यू, म्यू विचारला तर म्यू काय काढणार, ए कॉस थिटा प्लस जी साइन थिटा, हा इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय जाईल, डिवाइडला, काय राहिला, जी कॉस थिटा मायनस ए साइन थिटा. हे कोणासाठी आलं, हे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन कोणासाठी आलं, जेव्हा सुडो फोर्स लागतोय, जेव्हा सुडो फोर्स नव्हता लागत, डायरेक्टली आपलं काय होता, टॅन थिटा होता ना, डायरेक्टली टॅन थिटा, सुडो फोर्स नव्हता, टॅन थिटा होता. जेव्हा सुडो फोर्स आला तर आपल्या जवळ काय आलं, हा फॉर्म्युला बनला. काय डाऊट आहे, समजलंय, बस अजून घेणे. फक्त आता याच्यातून काय काढतो मी, ऍक्सलरेशन काढून घेणार. काय काढून घेणार आहे, ऍक्सलरेशन काढायचं आपल्याला. काय काढायचं, फक्त ऍक्सलरेशन काढायचं. माहित झालं आपल्याला, तीच डायग्राम आहे बघा. इथं मास आहे, खाली काय लागेल, एम जी, इकडे काय लागेल, एम जी कॉस थिटा, वरती काय लागून जाईल, नॉर्मल, त्या साईडला काय लागेल, एम जी साइन थिटा, आणि हा या साईडला लागलेला आहे,
तर इथं काय झालं थिटा आणि इथं काय लागला एम ए. मग तुम्ही काय असाल एम ए कॉस थिटा. एम ए कॉस थिटा हा रिझल्ट. इथं काय म्हणजे एम जी साइन थिटा. हा एम ए साइन थिटा काही एम ए साइन थिटा. आणि या साईडला काय राहील एफ एस. इथं काय राहील तुमचा एफ एस राहील ना. इथं काय राहील एफ एस. मग मी काढलं एफ एस. एफ एस बरोबर काय आलं आपल्या जवळ एफ एस बरोबर काय एम जी साइन थिटा प्लस एम ए कॉस थिटा. मग एफ एस ची व्हॅल्यू लिहायची आपल्याला काय लिहायची एफ एस ची व्हॅल्यू. हा एफ एस ची व्हॅल्यू काय लिहिणार एफ एस काय एम जी साइन थिटा. अरे काय लिहिलं एफ एस ची व्हॅल्यू ना. ओके एफ एस काय म्यू इंटू एन. तेच तर करतो आपण परत तेच गोष्ट झाली. एफ एस ना एम जे साइन थिटा. परत तीच केस झाली आपल्या. चला याला या पद्धतीने घेऊ. या एक्सर्शनला मी या साईडला घेतला. ठीक आहे डायरेक्शन बदलून. मग हा एम ए साइन थिटा इथं नेणार तर एफ ए असा लागेल ना. आता एम ए या साईडला लागून जाईल. हा जर या साईडला हा थिटा आहे. मग या साईडला काय लागेल हा एम ए ना. हा एम ए तर इकडे काय लागेल तुमचा एम ए कॉस थिटा आणि इथं काय लागेल एम ए साइन थिटा. बरोबर ना. चला मग काय होईल या साईडला जर बघितलं नॉर्मल. आता एम ए साइन थिटा नाही नॉर्मल बरोबर काय एम ए साइन थिटा प्लस काय एम जी कॉस थिटा. बरोबर नॉर्मल आणि हे नॉर्मल आपल्याला मिळालं. मग दुसरं काय तुमच्याजवळ एफ एस काढायचं. एफ एस प्लस काय एम ए कॉस थिटा इज काय एम जी साइन थिटा. एफ एस इज काय एम जी साइन थिटा मायनस एम ए कॉस थिटा. एफ एच काय टाकणार आपण म्यू इंटू एन. मग एम जी साइन थिटा मायनस एम ए कॉस थिटा म्यू ऍज इट इज. यांच्या काय टाकणार यांच्या टाकणार काय तुमच्याजवळ एम ए साइन थिटा प्लस एम जी कॉस थिटा बरोबर काय एम जी साइन थिटा मायनस एम ए कॉस थिटा. ठीक आहे इथून परत काय करू शकतो. आता या क्वेश्चन मध्ये या क्वेश्चन मध्ये बेसिक डिफरन्स कुठे येणार प्लस मायनसचा. म्यू काय आलं वरती काय प्लस आलं खाली काय आलं मायनस. जेव्हा मी त्याला त्या साईड निघून गेलो जसं मी त्याला या साईड निवडलं तर काय झालं बघा. आता मला काय काढायचं म्यू काढायचं ना. मग मला काढायचं म्यू काढायचं म्हणजे काय होणार आहे एम जी साइन थिटा मायनस एम ए कॉस थिटा. हा प्लस इकडे मल्टिप्लाय इकडे त्यांना डिवाइडला म्हणजे काय एम ए साइन थिटा प्लस एम जी कॉस थिटा. मग काय काढला आपण एम कॉमन काढला तर काय राहिलं जे साइन थिटा मायनस ए कॉस थिटा डिवाइड बाय काय एम ए साइन थिटा प्लस काय जी कॉस थिटा. एम एम गेट कॅन्सल. काय उरलं तुमचं आता जी साइन थिटा मायनस ए कॉस थिटा डिवाइड बाय काय ए साइन थिटा प्लस काय जी कॉस थिटा. हा भेटलं मला म्यूएस. हा काय भेटलं मला म्यूएस. बघा वरती काय झाला प्लसच्या जागी काय आला मायनस मायनस जागी काय आलं प्लस. का बरं कारण की याला मोशन मी या साईडला दिला. जर तोच मोशन जर त्या साईडला गेला तर साइन मध्ये काय होतं चेंज करतोय. कळालं. बाकी सगळं सेम आहे बघा. जी साइन थिटा आहे ए कॉस थिटा आहे वरतीचे प्लसच्या जागी काय आलं फक्त मायनस आलं. कळालं का घ्या पटकन.